नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. वायसीएम बाहेर आक्रोश, अश्रूंनी भरला परिसर. मोशी कचरा डेपोतील भीषण दुर्घटनेनंतर तब्बल 72 तास सुरू असलेल्या शोध मोहिमेचा दुर्दैवी शेवट. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय परिसरात पाहायला मिळाला एकामागून एक मृतदेह. रुग्णालयात दाखल होताच कुटुंबियांचा आक्रोश, अश्रू आणि हंबरड्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला. अनेकांच्या डोळ्यासमोर आपल्या जीवाभावाच्या व्यक्तीचे पार्थिव येताच वातावरण अधिकच हृदयद्रावक बनले. 11 जुलै रोजी दुपारी 2:30 वाजल्यापासून मृतदेह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आणण्यास सुरुवात झाली. रात्री 8 वाजेपर्यंत 6 मृतदेह रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर 12 जुलै रोजी आणखीन एका मृतदेहाचा शोध लागला. अद्याप 2 जणांचा शोध सुरू असल्याने कुटुंबियांची धाकधूक कायम होती. मृतदेह काळ्या रंगाच्या शवपिशव्यांमधून रुग्णालयात आणले जात होते. त्या क्षणी परिसरात पसरलेली शांतता आणि नातेवाईकांचा हंबरडा उपस्थितांच्या काळजाला चिरणारा होता. काही कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते, तर अनेक जण शब्दही न उच्चारता आपल्या आप्तांच्या प्रतीक्षेत उभे होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकारी, डॉक्टर, रुग्णालय कर्मचारी आणि आपत्कालीन यंत्रणा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून होती. मोशी दुर्घटनेने अनेक कुटुंबांचा आधार हिरावून घेतला.